स्नेहल घरपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला व बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड, सायबर बुलिंग आणि पोस्को संबंधित गुन्ह्यांचे प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात 3000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी पालकांना आपल्या मुलांवर सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले। समाज माध्यमांच्या गैरवापरांमुळे निर्माण होणारी आव्हाने आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता समाजातील सर्व घटकांना जागरूक करण्यासाठी या प्रतिबंधनात्मक उपाययोजना आखण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। कोल्हापूर जिल्ह्यातील या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात आयोगामार्फत राबवला जाणार आहे। या पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाज माध्यमांच्या सुरक्षित वापराबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यामध्ये महिला व बालकांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे रोखणे, गुन्ह्यांची ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समजून सांगणे, तसेच पोक्सो कायदा, IT कायदा यांसारख्या कायदेशीर तरतुदींची माहिती तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे। प्रशिक्षणादरम्यान फेक प्रोफाईल, ऑनलाईन छळ, सेक्सटॉर्शन आणि आयडेंटिटी थेफ्ट यांसारख्या समाज माध्यम गैरवापराच्या प्रकारांवर आणि त्यांचे महिला व बालकांवर होणारे मानसिक ताण, सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसान यांसारख्या गंभीर परिणामांवर सविस्तर प्रकाश टाकला जाईल। हा प्रशिक्षण कार्यक्रम एका घटकापुरता मर्यादित न ठेवता त्याचा लाभ जिल्ह्यातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यापक आराखडा निश्चित करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी सुवास वाईंगडे, पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, जिल्हा संरक्षण अधिकारी आलोक अग्रहारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी त्यांचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे सायबर तज्ज्ञ, तालुक्यातील सर्व संरक्षण अधिकारी यांच्यासह अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते। या मोहिमेत सायबर पोलीस अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी, मानसोपचार तज्ज्ञ, बाल संरक्षण तज्ज्ञ यांचा समावेश असेल। तज्ज्ञ व्यक्तींचा गट प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असून केस स्टडी व गटचर्चा यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अधिक प्रभावी केला जाईल असा विचार त्यांनी व्यक्त केला। आयोगाकडून कोल्हापूर जिल्ह्याची सायबर सुरक्षित मॉडेल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही सचिव श्रीमती आवडे यांनी सांगितले। शिवाजी युनिव्हर्सिटी येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शरद साहित्य अध्यासन केंद्राच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आणि उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या सोहळ्यात शरण साहित्याच्या मानवतावादी, परिवर्तनवादी आणि समाज प्रबोधनाच्या विचारांचा वारसा जतन करून तो भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शरण साहित्याची सोपी भाषा, सामाजिक समता आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन ही त्याची वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले। नव्याने सुरू झालेले अध्यासन केंद्र संशोधन, अभ्यास, संवाद आणि वैचारिक देवाणघेवाणीसाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमास हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्राचार्य डॉक्टर राजनीश कामत, प्राचार्य डॉक्टर ज्योती जाधव, डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर तृप्ती करकट्टी, डॉक्टर AN जाधव, अभिषेक मिठारी, हेमा जोशी, श्रद्धा देसाई, सूर्यकांत पाटील, सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके, विलास आंबोळे यांच्यासह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शरण साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवतावादी मूल्यांचा प्रसार अधिक व्यापकपणे करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा आशावाद कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला। दर्जेदार कलाविष्काराला रसिकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो, याची प्रचिती दिनेश माळी फाउंडेशन प्रस्तुत स्वर स्वामिनी आशा या विशेष संगीत मैफिलीत आली। आशा भोसले यांच्या अजरामर गीतांना समर्पित असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह अक्षरशः
ओव्हरफुल केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या मैफिलीत गायिका मधुरा दातार आणि शुभ्रा यांनी आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी सादरीकरणातून आशाताईंच्या गीतांची जादू पुन्हा एकदा उलगडून दाखवली. त्यांच्या स्वरांच्या वर्षावात रसिक प्रेक्षक चिंब भिजून गेले. विविध भावछटांनी नटलेल्या गीतांमुळे संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते. कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन मंगला खांडिलकर यांनी केले. प्रत्येक गीतामागील संदर्भ, आठवणी आणि माहिती यांमुळे मैफिलीची रंगत अधिकच वाढली. विवेक परांजपे आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी दिलेल्या दर्जेदार संगीत साथीने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. तसेच गणेश भोसले त्यांची उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था, सुनील घोरपडे व रोहन घोरपडे यांची आकर्षक प्रकाश योजना, मिलिंद अष्टेकर व सागर भोसले यांची रंगमंच व्यवस्था आणि संजय लोंढे यांचे परिपूर्ण व्यवस्थापन यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला. या सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि आयोजकांच्या समन्वयपूर्ण टीमवर्कमुळे स्वरस्वामिनी आशा ही मैफिल एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली. कार्यक्रमानंतर उपस्थित रसिकांनी कलाकारांचे कौतुक करत उभे राहून दाद दिली. यावेळी आयोजकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही अशा दर्जेदार सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वरस्वामिनी आशा ही मैफिल केवळ संगीताचा कार्यक्रम न राहता आशा भोसले यांच्या सुवर्णकालीन गीतांनी वाहिलेली एक अविस्मरणीय सांगीतिक आदरांजली ठरली. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित विभाग प्रमुखाकडून कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त कार्यालयांसह सामान्य प्रशासन, आस्थापन, डेटा सेंटर, शहर अभियंता विभाग, प्रकल्प विभाग, प्रमुख लेखापरीक्षक कार्यालय, नागरी सुविधा केंद्र, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग तसेच जन्म मृत्यू नोंदणी विभागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या कामाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पाहणी दरम्यान महापालिकेची विद्यमान प्रशासकीय इमारत वाढत्या कामकाजासाठी अपुरी पडत असल्याचे निदर्शनास आले. त्याची दखल घेत आयुक्त डॉक्टर भारुड यांनी शेंडा पार्क येथे महापालिकेचे भव्य नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. तसेच या इमारतीचे आराखडे व अंदाजपत्रक तातडीने सादर करण्याच्या सूचना शहर अभियंता विभागाला देण्यात आले. कोल्हापूरकरांना अत्याधुनिक सुविधा आणि सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर आणि जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक तथा पंचायत समिती आजरा येथील केंद्र प्रमुख श्री रावसाहेब ताराबाई श्रीपती देसाई यांच्या सेवानिवृत्त दिनानिमित्त आयोजित शुभेच्छा समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे, शिक्षक संघाचे राज्यनेते संभाजीराव थोरात तात्या, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, अमर चव्हाण, सभापती जयश्री गाडे, शिक्षक बँकेचे चेअरमन S.V. पाटील, शिक्षक नेते रविकुमार पाटील, आनंदराव जाधव, तानाजी सनगर, पांडुरंग केने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री देसाई यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कार्याचा गौरव करत त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज युवा संगम कार्यक्रमाअंतर्गत आंध्र प्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत लोकभवन मुंबई येथे संवाद साधला.
तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग होता। यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना जबाबदारी, विनम्रता आणि सामाजिक सहभाग या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले। विविधतेचा स्वीकार करणे, शिस्त व चिकाटीने कार्य करणे तसेच व्यावसायिक उत्कृष्टेबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। राज्यपालांनी शिक्षण सुधारणा, कौशल्य विकास, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्वही विशद केले। शिक्षण मंत्रालय आणि कार्यक्रमात सहभागी संस्थेचे अभिनंदन करून त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव श्रेयांश मोहन, पुणे येथील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉक्टर मनवा दिवेकर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरुपती येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर बिभूती कच्चाप, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत ननवरे, सहसचिव एस राममूर्ती, प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाने तसेच आंध्र प्रदेशमधील विद्यार्थी प्रतिनिधी आयस यांसारखे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। व्हायब्रेशन्स म्युझिक अकॅडमी कोल्हापूरचा 22वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इन्स्ट्रुमेंटल मॅजिक या विशेष संगीत कार्यक्रमाला गेल्या 8 वर्षापासून अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध गिटार धून आणि वाद्यसंगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। भूषण साटम आणि ऋतिक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुरेल वाद्यवृंदाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि संगीतातील प्रभुत्वाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले। माननीय वैशाली भूषण साटम यांच्या शुभ हस्ते मान्यवर यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री निखिल मढाळे आणि श्री अँथनी डिसोजा उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत व्हायब्रेशन म्युझिक अकॅडमीच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला। पालक आणि हितचिंतक यांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा, प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। कार्यक्रमात ऋषिकेश कुलकर्णी, अनमोल बुलगुरी, आराध्या सावंत, शौर्य सूर्यवंशी, सोहम लोकरे, आयुष संघर्षी, अनिकेत वाटकर, अनुज महाजन आणि गुरु ढोले या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, संगीतप्रेमी आणि हितचिंतक उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्गाविरोधात दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत महिला शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। घोषणांनी परिसर दणाणून शेतकऱ्यांनी महामार्ग विरोधात एकमुखी भूमिका मांडली। खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार सत्यजित पाटील सुरुडकर, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाचे शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचे आयोजन करण्यात आले। विविध नेत्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या भावना मांडत सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली। शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेचा प्रश्न असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मोसमी पावसाने मागच्या 24 तासात पुन्हा वेग घेत दक्षिण महाराष्ट्रात प्रगती केली आहे। दक्षिण कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि गोव्याच्या काही भागात पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याची
सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. भारतीय हवामान विभागाच्या मॉडेल अंदाजानुसार आणि उपग्रह निरीक्षणांमध्ये दिसून आलेल्या तीव्र ढगांच्या हालचालीमुळे हा इशारा देण्यात आला आहे. IMDच्या ताज्या माहितीनुसार दक्षिण कोकण, गोवा, उत्तर कर्नाटक आणि केरळच्या मध्य किनारपट्टी भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासात काही ठिकाणी जोरदार तर अतिजोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे. उपग्रह चित्रांमध्ये या प्रदेशांवर दाट आणि तीव्र ढगांची निर्मिती झाल्याचे स्पष्ट दिसून येत असून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 दिवसाच्या खंडानंतर मोसमी पावसाने सोमवारी किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील आणखीन भाग व्यापला. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील पावसाच्या हालचालींना वेग आला. सध्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे पूर्णपणे मान्सूनच्या प्रभावाखाली आले असून रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना बहुतांश भागात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंतही मान्सून पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.